कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। खोपोलीतल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर भविष्यात पाणी साठवण प्रकल्प आणि आधुनिक मत्स्य व्यवसाय केंद्र उभारण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले। या संदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती। बैठकीमध्ये प्रस्तावित प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रकल्पासाठी उपलब्ध जागेची उपयुक्तता, पाणी साठवण क्षमता आणि भविष्यातल्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या बाबींचा आढावा घेण्यात आला। या जागेवर पाणी साठवण प्रकल्प उभारल्यानं खोपोली शहराची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मोठी मदत होईल। त्यामुळे भविष्यात नागरिकांना अधिक सक्षम आणि शाश्वत पाणी पुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे। याच ठिकाणी मत्स्य व्यवसाय केंद्र उभारण्याचा प्रस्ताव बैठकीमध्ये मांडण्यात आला। या केंद्राच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल। मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील। तसंच स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला सुद्धा मदत होईल। या बैठकीदरम्यान प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय प्रक्रिया आणि पुढील नियोजन यावर सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली। मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका दाखवून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव जयंत बोरकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुंबई विभागाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंग नायक, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक राहुल गायकवाड, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमुळे खोपोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाणी साठवण प्रकल्पामुळे भविष्यातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मदत होईल, तर मत्स्य व्यवसाय केंद्रामुळे स्थानिक मत्स्य व्यवसायाला बळ मिळेल। त्यामुळे नागरिकांसाठी तसंच मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आणि लाभदायक ठरणार असल्याची अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।